झी मराठी वाहिनीच्या प्रत्येक मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत। प्रत्येक मालिका टीआरपी मध्ये टिकून राहण्यासाठी मालिकांचे विशेष भाग आणि महासंगम एपिसोड प्रदर्शित केले जात आहेत। त्यामुळेच झी मराठी वाहिनीच्या टीआरपी मध्ये 4 वर्षांनंतर वाढ होताना दिसत आहे। आता झी मराठी वाहिनीच्या मालिकांचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे। मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यामध्ये थोड्याफार प्रमाणात घट पाहायला मिळाली आहे, तर 2 मालिकांच्या टीआरपी मध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे। चला तर मग जाणून घेऊया कोणती मालिका बनली आहे नंबर 1 तर कोणती मालिका झाली आहे टॉप 5 मधून बाहेर, याचे सविस्तर टीआरपी रिपोर्ट। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग पाहूया झी मराठी वाहिनीच्या 8 मालिकांचे टीआरपी रिपोर्ट। नंबर 7 वरती आहे सावळ्याची जणू सावली आणि पारू या मालिकेचा महासंगम। या महासंगमने मिळवला आहे 2.1 चा टीआरपी। तर नंबर 6 वरती आहे तुला जपणार आहे ही मालिका 2.4 च्या रेटिंगसह। मालिकेतील अथर्व आणि मीराच्या केमिस्ट्रीमुळे या मालिकेच्या टीआरपी मध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला मिळत आहे। या मालिकेच्या टीआरपी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 1 पॉइंटने वाढ झाली आहे। तर नंबर 5 वरती आहे देव माणूस मधला अध्याय ही मालिका 2.8 च्या रेटिंगसह। या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील 1 पॉइंटने वाढ झाली आहे। तर नंबर 4 वरती आहे तारिणी ही मालिका 3.0 च्या रेटिंगसह। तारिणी या मालिकेच्या टीआरपी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 1 पॉइंटने घसरण पाहायला मिळाली आहे। तर नंबर 3 वरती आहे तेजश्री प्रधानची विण दोघांतली ही तुटेना। मालिकेत सध्या समर आणि स्वानंदीची लगीनघाई सुरू आहे, त्यामुळेच मालिकेच्या टीआरपी मध्ये तब्बल 2 पॉइंटने वाढ झाली आहे। विण दोघांतली ही तुटेना या मालिकेने मिळवला आहे 3.3 चा टीआरपी। तर नंबर 2 वरती आहे लक्ष्मी निवास ही मालिका। या मालिकेने मिळवला आहे 3.4 चा टीआरपी। तर मालिकेच्या टीआरपी मध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत 1 पॉइंटने घसरण पाहायला मिळाली आहे। तर नेहमीप्रमाणेच झी मराठी वाहिनीची नंबर 1 मालिका बनली आहे कमळी। कमळी या मालिकेने मिळवला आहे 3.7 चा टीआरपी। मात्र या मालिकेच्या टीआरपी मध्ये 1 पॉइंटने घसरण पाहायला मिळाली आहे। तर हा होता झी मराठी वाहिनीच्या मालिकेचा या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट। या टॉप 8 मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका। आता पुढच्या आठवड्यात कोणती मालिका राहणार आघाडीवर तर कोणती मालिका राहणार पिछाडीवर, कोणती मालिका मिळवणार नंबर 1 चा ताज हे पाहणं रंजक ठरणार आहे। कलर्स मराठी वाहिनीच्या मालिकांचे टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंट मध्ये कलर्स मराठी टीआरपी रिपोर्ट अशी कमेंट करा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी आणि सविस्तर टीआरपी रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।